नमस्कार श्रोते हो, वज्रविजनमध्ये तुमचे सहर्ष स्वागत. अक्षय तृतीया हिंदू धर्मातील 3.5 मुहूर्तांपैकी एक असा दिवस ज्या दिवशी केलेल्या दानाचे आणि पुण्याचे कधीही क्षय म्हणजेच नाश होत नाही. हा दिवस म्हणजे केवळ सोने खरेदीचा सण नसून साक्षात माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचा आशीर्वाद मिळवण्याची सुवर्ण संधी आहे. आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत अक्षय तृतीयेचे महत्त्व आणि अशी एक पौराणिक कथा जी ऐकल्यानं तुमच्या घरातील दारिद्र्य दूर होऊन सुख समृद्धी नांदेल. वैशाख शुद्ध तृतीया म्हणजेच अक्षय तृतीया. शास्त्रात सांगितले आहे की या दिवशी जे काही सत्कर्म केले जाते त्याचे फळ अनंत पटीनं मिळते. सोनं खरेदी. या दिवशी सोने खरेदी करणं शुभ मानले जाते कारण ते घरातील लक्ष्मी स्थिर करते. दानधर्म. या दिवशी पाणी, घट, छत्री किंवा अन्नाचे दान केल्यानं पितृदोष निवारण होते आणि अक्षय पुण्याची प्राप्ती होते. एका पौराणिक कथेनुसार प्राचीन काळी एक अत्यंत गरीब ब्राह्मण राहत होता. तो अतिशय सदाचारी आणि देवाचा भक्त होता, पण नशिबानं त्याच्या पदरी दारिद्र्य होते. तो आणि त्याची पत्नी दररोज अत्यंत हलाखीत दिवस काढत असत. एकदा अक्षय तृतीयेच्या दिवशी त्या ब्राह्मणानं ठरवले की काहीही झाले तरी आपण देवाचे पूजन करायचे. त्यानं मनोभावे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची आराधना केली. त्याच्या भक्तीनं प्रसन्न होऊन माता लक्ष्मी एका वृद्ध स्त्रीच्या रूपात त्याच्या दारी आली. ब्राह्मणानं आपल्याकडे जे काही थोडे बहुत अन्न आणि पाणी होते ते अत्यंत आदरानं त्या वृद्ध मातेला अर्पण केले. ब्राह्मणाची ही निस्वार्थ सेवा पाहून माता लक्ष्मी अत्यंत प्रसन्न झाली आणि तिनं आपल्या मूळ रूपात प्रकट होऊन ब्राह्मणाला आशीर्वाद दिला. माता लक्ष्मी म्हणाली, हे विप्र, तुझ्या भक्तीनं आणि अक्षय तृतीयेच्या या शुभदिनी तू केलेल्या दानानं मी प्रसन्न आहे. आजपासून तुझ्या घरात अन्नाची आणि धनाची कधीही कमतरता भासणार नाही. काही क्षणातच त्या ब्राह्मणाचे घर धनधान्यानं भरून गेले. तेव्हापासून अशी मान्यता आहे की जो कोणी अक्षय तृतीयेला श्रद्धापूर्वक कथा ऐकतो किंवा लक्ष्मी नारायणाची पूजा करतो त्याच्या आयुष्यातील आर्थिक टंचाई कायमची दूर होते. जर तुम्हालाही जीवनात आर्थिक समृद्धी हवी असेल तर आजच्या दिवशी हे छोटे उपाय नक्की करा. 1. माता लक्ष्मीसमोर शुद्ध तुपाचा दिवा लावा. 2. ओम श्रीम ह्रीम क्लीम महालक्ष्म्यै नमः या मंत्राचा जप करा. 3. शक्य असल्यास गरजू व्यक्तीला थंड पाणी किंवा फळांचे दान करा. श्रोते हो, श्रद्धेत खूप मोठी शक्ती असते. भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या परिवारावर सदैव राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. तुम्हाला ही कथा कशी वाटली आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि अशाच आध्यात्मिक माहितीसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. शुभ अक्षय तृतीया.